नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. आपला आजचा टॉपिक आहे बघा, 26 तारखेला जो बॉम्बे हायकोर्टचा क्लर्कचा पेपर झाला होता आणि वेगवेगळे पेपर झालेले आहेत, तर त्याचे आन्सर की आलेले आहेत. मग त्याच्यानुसार आपण काय करतोय, कट ऑफ बघतोय. तर बघा, हे कट ऑफ बघताना काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 2 पॅरामीटर असतात बघा, एक जागा किती आहेत आणि पेपर कसा होता हे लक्षात ठेवायचं. हे जर वेळेस मॅटर करतं. पेपर कसा होता. आता बघा, पेपर गेल्या वेळेस सारखाच होता, पेपर खूप सोपा होता. इथे एक प्रॉब्लेम असा झालेला आहे बघा, गेल्या वेळेस कसं होतं ते सेक्शन वाईज होतं. म्हणजे मराठीचा वेगळा, इंग्लिशचा. तुम्हाला असं स्ट्रॅटेजी करता येऊ शकते की तुम्ही 20 मिनिटामध्ये GS सोडवून घेणार आणि राहिलेल्या 40 मिनिटांमध्ये तुम्ही मॅथ्स रिजनिंग सोडवणार. पण ह्यावेळेस तसं करता आलं का? तर तसं करता आलेलं नाही. कारण मध्ये आधे क्वेश्चन होते हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे तुम्हाला सरसकट सोडावं. काही विद्यार्थ्यांनी तसं केलेलं आहे. पण त्याचा त्यांना 2-3 मार्काचा फटका असा बसलेला आहे की समजा ते गोल करताना खालचा वरी झाला, वरचा खाली झाला, असं होऊ शकतं हे गडबडीमध्ये. कारण का शेवटच्या 10 मिनिटांमध्ये खूप गोंधळ होतो. मग ते 5 ते 10 क्वेश्चनला प्रत्येकाला जम्बलिंग झालेलं आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं 90 पैकी 90 काही लोकांचे मार्क असतील बघा आता, त्यांची नावं लक्षात घ्या. त्यांची नावं आपण फायनल लिस्टला बघूयात. काही काही लोकांना असं ऐकायला भेटलं की 85 पण मार्क आहेत. त्यांची नावं फक्त एवढी लक्षात घ्या. हे का सांगतोय मी? हे उपरोधिक आहे. म्हणजे नवीन विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाही या गोष्टीला, लक्षात ठेवा. काही विद्यार्थ्यांना कसं असतं, मार्क चांगले असतात पण त्याच्या मित्राच्या मित्राला 90 मार्क असतात, हे लक्षात ठेवायचं. तसल्या विद्यार्थ्यांचं काही कामाचं नाही. तर बघा, आपण का बघतो एवढा 8 तास काय, जर ज्यांना टायपिंगची प्रॅक्टिस करायची त्यांच्यासाठीचा हा 8 तास. तुम्ही ग्रुप बी ला बघितलं होतं, कोणच कट ऑफ 55 आणि 58च्या खाली सांगत नव्हतं. आता बघा, हे कुणाला नावं ठेवण्याचा उद्देश नाही आहे याच्यामध्ये. उगं भपके मारण्यामध्ये किंवा मी किती कट ऑफ जास्त सांगितला तर ह्याच्यामध्ये काय नुकसान होतं. कट ऑफ किती लागला? 51.25 लागला. तर ह्याच्यामध्ये अडचण अशी झाली की हे एवढे जे गॅपमधले विद्यार्थ्यांनी अभ्यासच केला नव्हता, त्यांचं नुकसान झालं. त्याला जबाबदार कोण? तर तुम्ही स्वतः. कारण तुम्ही कुणाचं ऐकायचं आणि काय लॉजिक लावलं तर तुम्हाला तुमची सद्सद्विवेक बुद्धी असते की आपण काय विचार करतो बाबा. ते आपल्याला पण स्वतःची काहीतरी बुद्धी असते ना. आता मी एखादी गोष्ट सांगितली तर तुमच्या त्या बुद्धीला ते पडताळून पाहिजे असते. असंच बरोबर आहे असं म्हणायचं नसतं. आता बघा, पॅरामीटर बघूयात आपण. शिपाईचा पेपर किती होता? 30 मार्काचा होता. ह्याच्यात 30 मिनिटं होते. तिथं मान्य आहे 25 पेक्षा जास्त मार्क पडू शकतात. व्यवस्थित व्यवस्थित वाचून सॉल्व्ह करून काही करून मार्क पडू शकतात. येत असेल तर तुम्हाला 100% देता येतं. पण इथं 90 क्वेश्चन आहेत, इथं 60 मिनिटं आहेत. जरी तुम्हाला येत असलं तरी तुम्हाला ते व्यवस्थित गोल करताना 1चं 2, 2चं 3 होणारच आहे. का होणार आहे 2-4 प्रश्नाला? कारण तुम्हाला वेळ कमी आहे आणि वेळ कमी असल्या कारणानं गडबड होणे आणि खूपच स्लो सोडवलं तर तुमचे 60 क्वेश्चन पण अटेम्प्ट होणार नाहीत. मग तुम्हाला 60 पैकी 70 मार्क कसे पडतील? तर नाही पडणार आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कसं लक्षात ठेवायचं आता बघा, हिस्ट्री, जिओग्राफी एवढं सोपं आलं असं तर इथं नसतं. इथं सगळे क्वेश्चन मिक्स आहेत. तर आपण टॉपिक वाईज बघूया तुम्हाला की आपण कशा कुठल्या कुठल्या पॅरामीटर लक्षात घेतलेले आहेत. हे का सांगायचं? कारण डायरेक्ट सांगितलं तर ते शॉक बसतो. तर बघा, आता काही ठिकाणी ऐकायला भेटलं की 50 प्लस स्कोर सेफ आहे. तर हा स्कोर सेफ नसणार आहे, की 2-4 मार्काच्या पेक्षा जास्त लागणार आहे. परंतु ज्यांना डोळे झाकून प्रॅक्टिस करायची आहे, की ज्यांना काहीच विचारायचं नाहीये, कुठल्यासाठी बघतोय आपण? बॉम्बे हायकोर्टसाठी बघतोय. बॉम्बे हायकोर्टसाठी आणि औरंगाबाद आणि नागपूर ह्यांचा जरा थोडा क्रायटेरिया वेगळा. इकडे जागा कमी आहेत, इकडे जागा कमी आहेत. परंतु मुंबई हायकोर्टचं तुम्हाला सांगतो, 60 प्लस ज्याला मार्क आहेत त्यांनी कधीही विचारायचं नाही, कुणालाही विचारायचं नाही की टायपिंग करू का. काही क्लासेसवाले 70 प्लस मार्क सांगताना ऐकायला भेटलेले आहेत, ह्यांचं रेकॉर्डिंग ठेवा. मी कुणालाही नाव ठेवत नाही, वैयक्तिक करत नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत त्यांची टायपिंगची प्रॅक्टिस करणार नाहीत. हायकोर्टची एका महिन्यामध्ये टायपिंग होते, हे लक्षात ठेवा. ते एका महिन्यात रिझल्ट लावतात आणि 8 दिवसात टायपिंग घेऊ शकतात. तर त्यावेळेस तुम्ही त्यांना ब्लेम करून ते म्हणतील आम्हाला असा आमचा अंदाज होता, अंदाजाला आम्ही जबाबदार नाही. त्या 2 मिनिटाचा लेक्चर घ्यायला काही लागत नाही. अंदाजाबद्दल माफी मागून पण तुमचा तोटा ह्याच्यामध्ये हे होतो की तुमची जॉब जातो, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळं लक्षात ठेवताना किंवा विश्वास ठेवताना आपल्या बुद्धीचा पण विचार करायचा. इथं 90 क्वेश्चन आहेत, 60 मिनिटं आहेत. 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 40 क्वेश्चन मॅथ्स रिजनिंगचे सोडवायचे आहेत. ह्यासाठी 40 मिनिटं आवश्यक आहेत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला GS सोडवून गोल करायचं होतं. परंतु तसं न झाल्यामुळे 4-5 क्वेश्चनला गडबड झाली. मग 4 ते 5 मार्क कमी पकडा. मग मागच्या वेळेस जागा किती होत्या? हायकोर्टच्या 124 होत्या फक्त. आता किती जागा आहेत? 800 प्लस जागा आहेत, हे लक्षात ठेवायचं. मग काय होईल? तर कट ऑफ ह्याच्यापेक्षा कमीच येणार आहे. हे कॉमन सेन्सचा विषय आहे. पेपर खूपच सोपा होता. ही रिमार्क ना प्रत्येक वेळेस असतो. MPSCचा पेपर झाल्यावर पण असतो आणि UPSCचा पेपर झाल्यावर पण असतो. पण ज्यावेळेस कट ऑफ लागतो त्यावेळेस त्याचे हायेस्ट म्हणजे आउट ऑफ आउट मार्क सांगणारी पोरं कुठं जातात काही माहित नाही बाबा. ह्या गोष्टी जर वेळेस ऐकायला भेटतात. म्हणजे पाहण्यातल्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी. परत 4 मार्क कमी, 10 मार्क कमी झाले असं काही नाही. इथं काही होणार नाही तसं. इथं सध्या म्हणजे ट्रेंड बघता 2-3 मार्क, 2 मार्क होऊ शकतं बघा.
2 मार्क कमी जास्त होऊ शकतं. कमी जास्त म्हणजे वाढणारच आहेत. कमी कोणाचे होणार नाही. कोर्ट मागच्या वेळेस अंदाज भेटल्याप्रमाणे किंवा मागच्या वेळेस त्यांचं जे केलं त्याप्रमाणे ते सगळ्यांना मार्क देऊन टाकतात. मग मार्क प्लसच होतात. म्हणून मार्क मागच्या वेळेस 62 कट ऑफ लागला होता. +2 सगळ्याचे केले ते 64 वर गेला. पण जागा किती होत्या? 124 होत्या. हे लक्षात ठेवायचं. मग आता क्लर्क आणि तुम्हाला हे क्लर्कसाठीचा टायपिंगसाठी ज्यांना 60 प्लस मार्क आहेत, त्यांनी कुणाला हे विचारायचं नाही. जर कोणी कॉल केला तर त्याला सांगणार आहे मी नापास होणार आहे तो म्हणून. कारण काही विद्यार्थ्यांना बघा आता असं सांगितल्यानंतर कॉल करून विचारतात मला मग 62 आहेत मग पास होईल का? आता 60 प्लस पास होणार आहे म्हणल्यावर 62 वाला पास होणारच आहे ना. साधं सिंपल आहे. फक्त त्याला मार्क सांगायचे असतात किंवा मार्क सांगायचे असलं तरी चांगली गोष्ट आहे. परंतु घाबरून जाण्याचं कारण नाही, पॅनिक होण्याचं कारण नाही. आणि जे शिपाईसाठी आहे ना, शिपाईसाठी तर शिपाईसाठी ज्यांना 25 प्लस मार्क आलेत ना त्यांनी निवांत राहा. आता काही लोकांचं ऑब्जेक्शन हे आहे की जे सेकंड शिप होती त्याच्यामध्ये मॅथ्सचे प्रॉब्लेम होते आणि पहिली शिप होती त्याचा पेपर सोपा होता. आता बघा ते नॉर्मलायझेशन करायचं आहे असं त्यांनी ॲडमध्ये कुठेही दिलेलं नाही. नॉर्मलायझेशनचा उल्लेख ॲडमध्ये नाही आहे. परंतु जर सगळ्यांनी मेल केले आयोगाला म्हणण्यापेक्षा न्यायालयाला मेल केले आणि त्या न्यायालयाला जर हे सांगून दिलं की पहिल्या शिप आणि दुसरी शिप याच्यामध्ये फरक आहे आणि न्यायालयाने जर ते आतापर्यंत त्यांनी बघा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. काही लोकांनी आधी फॉर्म भरताना आम्हाला वेळ मिळाला नाही त्यांनी 1 महिना वाढवून दिला. नंतर काय की नंतरच्या गोष्टी वेळ काय झालं की ज्यांचे हॉल तिकीट आले नाहीत तर त्यांनी सरसकट सगळ्यांना पेपर देऊ दिला. हे पॉझिटिव्ह साईन आहेत. म्हणजे काय करायचं आहे हे काय दर्शवतं की त्यांना एक्झाम वेळेवर घ्यायची आहे, लवकर रिझल्ट लावायचा आहे हे त्यांना याच्यातून दिसतं. नाहीतर ते हिथं पण याचिका गेली असती, मग त्याला 6 महिने वेळ लागला असता. तर तसं नाही करून दिलेलं त्यांनी लक्षात ठेवा. त्यांनी सगळ्यांना पेपरला बसवू दिलं, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आणि पेपर वेळेवर घेतला आणि पेपर व्यवस्थित घेतला हे लक्षात ठेवा. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना क्लर्कला 60 प्लस मार्क आहेत, 60 प्लस लक्षात ठेवा. हे परत ऑन रेकॉर्ड सांगतोय तुम्हाला ह्यासाठी सांगतोय की तुमचा परत तोटा होऊ नये. ज्यांना 60 प्लस मग 60 प्लस मार्क येण्यासाठी तुम्हाला बघा जीएस असतं ना, जीएसला आउट ऑफ आउट मार्क पडतात का? कधीच नाही. आता बघा काही काही लोकांना बॉम्बे हायकोर्टची स्थापना तर काही काही लोकांची चुकलेली. कधी 61 का 62 होतं, कधी प्लासीची ह्याची लढाई कधी झाली हे साल सांगताना तुम्हाला एक्झॅक्ट साल सांगावं लागतात. तिथं 1चं 2, 2चं 3 अजिबात जमत नाही. अप्रॉक्सिमेट अजिबात जमत नाही. त्यामुळे जीएसला आउट ऑफ आउट मार्क पडत नसतात. जीएसचे प्रश्न किती किती होते? तर बघा हे 50 प्रश्न होते. ह्या 50 प्रश्नामध्ये तुम्हाला 50 पैकी 50 येणार आहेत का? नाही. मग मॅथ्स रिझनिंगला 5-7 मार्क तर जाणारच आहेत. त्यामुळं कोणी जर म्हणत असेल माझ्या मित्राच्या मित्राला 85 मार्क आहेत, तर त्याला असू द्या, तो फायनल लिस्टमध्ये नसणार आहे. कारण लक्षात ठेवायचं इथं टायपिंग आहे. ज्यांना मागच्या वेळेस जो विद्यार्थी काटावर होता, 62 वर होता म्हणजे त्याला 2 मार्क वाढवून भेटले होते, तो पण फायनल लिस्टमध्ये आहे. हे लक्षात ठेवा. ते मी सांगायची गरज नाही. तुम्ही डाउनलोड करा आणि तुम्हाला त्यांचे मेन्सचे मार्क दिसतात, इंटरव्ह्यूचे मार्क दिसतात, सगळं दिसतं. हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा. भेटूयात आपण पुढच्या टॉपिकमध्ये. मी ह्याचा ड्रायव्हरचा कट ऑफ